ಹಾಯ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು 9ನೇ ತರಗತಿ ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿ ಭಾಗ 1ರ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕದ 3ನೆಯ ಗದ್ಯ ಪಾಠ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ. ಸೊ ಈ ಪಾಠದ ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ನೋಡೋಣ. ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಸೊ 9ನೇ ತರಗತಿಗಾಗಿ ನಮ್ಮ ವಿಷಯ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇಂಗ್ಲೀಷ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಹಿಂದಿ, ಸೈನ್ಸ್, ಎಸ್.ಎಸ್ನ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳು ಸಿಗ್ತವೆ. ಮತ್ತು ವಿತ್ ಮ್ಯಾಥ್ಸು ಕೂಡ ನಿಮಗೆ LBAಗಳನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ. FA SA ಪರೀಕ್ಷೆ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಗಳು ಸಹಿತ ನಿಮಗೆ ಬರ್ತವೆ. ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಈ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಶುರು ಮಾಡೋಣ. ಅಭ್ಯಾಸ मुख्य प्रश्न एक वाक्य में उत्तर लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. विवेकानंद के बचपन का नाम क्या है? उत्तर है विवेकानंद के बचपन का नाम नरेंद्र था. प्रश्न 2, विवेकानंद का जन्म कब हुआ था? विवेकानंद का जन्म 12 जनवरी 1863 में हुआ था. प्रश्न 3, नरेंद्र पढ़ने में कैसे थे ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो द आंसर इज नरेंद्र पढ़ने में बहुत तेज थे. प्रश्न 4, विवेकानंद के गुरु कौन थे ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो विवेकानंद के गुरु का नाम रामकृष्ण परमहंस था. प्रश्न 5, विवेकानंद अमेरिका कब गए? सो उत्तर है विवेकानंद 18 मई सन 1893 में अमेरिका गए. प्रश्न 6, विवेकानंद की अनुयायिनी कौन थी? विवेकानंद के अनुयायिनी सिस्टर निवेदिता थी. 7वां प्रश्न, विवेकानंद का देहांत कब हुआ? 4 जुलाई सन 1902 में विवेकानंद का देहांत हुआ था. मुख्य प्रश्न 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए. पहला प्रश्न था, विवेकानंद ने कौन सा व्रत लिया? विवेकानंद ने भारतीय धर्म और दर्शन का संसार में प्रसार किया और समाज सेवा का व्रत लिया. प्रश्न 2, विवेकानंद के माता पिता का नाम क्या है? उत्तर है विवेकानंद की माता का नाम भुवनेश्वरी देवी और पिता का नाम विश्वनाथ दत्त था. प्रश्न 3, विवेकानंद की रुचि किन किन विषयों में थी? उत्तर है विवेकानंद को संगीत में अत्यधिक रुचि थी. उन्हें खेल कूद, कुश्ती, दौड़ लगाना, घुड़सवारी और तैराकी का शौक था. प्रश्न 4, विवेकानंद ने भारतवासियों को क्या उपदेश दिया? उत्तर है विवेकानंद ने भारत के लोगों को भारतीय संस्कृति और तत्वज्ञान का उपदेश दिया था. साथ ही अंधविश्वासों तथा रूढ़ियों को हटाकर लोगों के धर्म का वास्तविक मर्म बतलाया. समर्थ लोगों को समाज सेवा करने के लिए कहा. 5वां प्रश्न है, विवेकानंद ने किन किन देशों की यात्रा की? विवेकानंद ने अमेरिका, इंग्लैंड और स्विट्जरलैंड की यात्रा की थी. 6वां प्रश्न, विवेकानंद ने जनता को ललकार कर क्या कहने के लिए कहा? विवेकानंद से कहा कि मैं भारतीय हूँ, अनपढ़ भारतीय, निर्धन भारतीय, ऊंची जाति का भारतीय, नीच जाति का भारतीय, सब मेरे भाई हैं. उनकी प्रतिष्ठा मेरी प्रतिष्ठा है, उनका गौरव मेरा गौरव है. अन्य वचन रूप लिखा गया है. रूढ़ी, रूढ़ियाँ, व्याख्या, व्याख्याएं, सेवा, सेवाएं, आज्ञा, आज्ञाएं, उपाधि, उपाधियाँ, ಶಾಖಾ, ಶಾಖಾಯಿ ಅಂತ ಬರಿಬೇಕು. ಇದು ಆಜ್ಞಾ, ಆಜ್ಞಾಯಿ ಅಂತಲೇ ಆಗಬೇಕು. ಇನ್ನು ಅನ್ಯಲಿಂಗ ರೂಪ ಇದೆ. ಮಾತಾ, ಪಿತಾ, ಘೋಡ, ಘೋಡಿ, ಸ್ವಾಮಿ, ಸ್ವಾಮಿನಿ, ಅನುಯಾಯಿ, ಅನುಯಾಯಿನಿ, ಬಾಲಕ್, ಬಾಲಿಕಾ, ಶಿಷ್ಯ, ಶಿಷ್ಯ. ಇನ್ನು ವಿಲೋಮ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬರಿಬೇಕು. ಗೌರವ, ಅಗೌರವ, ದುಃಖ, ಸುಖ, ಸತ್ಯ, ಅಸತ್ಯ, ಧರ್ಮ, ಅಧರ್ಮ, ಸ್ವದೇಶ, ಪರದೇಶ या ವಿದೇಶ, समर्थ, असमर्थ, सबल, दुर्बल, ज्ञान, अज्ञान इज द आंसर. इन्हें जोड़कर लिखा गया है ಕೇಳಿದರೆ ಆಲ್ರೆಡಿ ಉತ್ತರ ಬರೆದಿದ್ದೀವಿ. भुवनेश्वरी देवी धर्मपरायण महिला थी. रामकृष्ण मिशन की स्थापना स्वामी विवेकानंद ने की. विवेकानंद का जन्म कलकत्ते में हुआ. अंधविश्वास को हटाकर धर्म का मर्म समझाया ಅಂತ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆಯಬೇಕು. ಇನ್ನು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. घुड़सवारी, नरेंद्र बचपन में घुड़सवारी करते थे. हृदयस्पर्शी, गुरुजी की बातें हृदयस्पर्शी थी. अंधविश्वास, हमें अंधविश्वास को दूर करना चाहिए. अकाल, अकाल दरिद्रता का सूचक है. जिज्ञासा, छोटे बच्चों में जिज्ञासा होती है. वाक्य शुद्ध कीजिए. विवेकानंद ने प्रयत्नशील रही. विवेकानंद ने प्रयत्नशील रहे. उनकी भाषण गंभीर थी. उनकी भाषण गंभीर था. स्वामी जी कोशिश की. स्वामी जी ने कोशिश की.
कुमारी मार्गरेट स्वामी जी का अनुयायिनी बन गया। कुमारी मार्गरेट स्वामी जी की अनुयायिनी बन गई इज द आंसर। उन्होंने गरीबों के दशा का सुधारने के संदेश दिए। उन्होंने गरीबों की दशा को सुधारने का संदेश दिया ಅನ್ನೋದನ್ನು ಬರೀಬೇಕು। ಇನ್ನು ತಾಲಿಕಾ के आधार पर 5 ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಕೇಳಿದ್ರು। यह महेश का भाई है, यह महेश की बहन है, यह महेश का मकान है, यह महेश के गुरुजी हैं, ये महेश के गुरुजी हैं, ये महेश के मकान हैं। ಇನ್ನು रिक्त स्थान भरकर सार्थक शब्द ಕೇಳಿದ್ರು। ಫಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಆಗಬೇಕು ಪಾದಲಿ ಉಪಾಧಿ ಅಪಾರ, ಸುಮಿತಲಿ ಸಮಿತಿ ಅಮಿತ, ಧಾದಲ್ಲಿ ಆಧಾನ ಪ್ರಧಾನ, ರದಲ್ಲಿ ಧಾರಕ कारक, ರದಲ್ಲಿ ಭಾರತ ನೀರತ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದವನ್ನು ಬರಿಬೇಕು। ಇನ್ನು दिए गए शब्दों में से निहित 4 नए शब्द ढूंढ कर लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। ಅವರು घुड़सवारी ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇಲ್ಲಿ 4 ಶಬ್ದಗಳು ಘೋಡ, ಸವಾರಿ, ವಾರಿ, ಸವ ಅಂತ ಬರಿಬೇಕು। ಇನ್ನು ಪರಮಹಂಸದಲ್ಲಿ ಪರಮ ಹಂಸ ಪರ ರಮ, ಓಕೆನಾ। ಇನ್ನು ರಸನು ಕೂಡ ಆಗ್ತದೆ। ಇನ್ನು ಅಂಧವಿಶ್ವಾಸದಲ್ಲಿ ಅಂಧ ವಿಶ್ವಾಸ ಶ್ವಾಸ, ಓಕೆ, ವಾಸನು ಕೂಡ ಆಗ್ತದೆ, ಶ್ವಾಸ ವಾಸ। ಇನ್ನು ಭಾರತವಾಸಿ ಭಾರತ ರಥ ವಾಸಿ, ಓಕೆ, ಭಾರ। ಇನ್ನು ವಿವೇಕಾನಂದ ವಿವೇಕ ಆನಂದ, ಓಕೆ, ನಂದನು ಕೂಡ ಆಗ್ತದೆ, ಕಾನ್ ಕೂಡ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆಗ್ತದೆ। ಇಷ್ಟು ಏನಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ 9ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಮುಂದೆ ಭಾಗ ಇತ್ತು ಕಾರಕ ಚಿಹ್ನೆಗಳನ್ನು ತುಂಬಿ ವಾಕ್ಯ ಪೂರ್ಣ ಮಾಡಬೇಕು। ನದಿ ಡ್ಯಾಶ್ ತಟ್ ಪರ್ ಆಮ್ ಕಾ ಪೇಡ್ ಹೇ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ನದಿ ಕೆ ತಟ್ ಪರ್ ಅಂತ ಆಗಬೇಕು। ರೇಲ್ಗಾಡಿ ಇಂಜನ್ ಸೆ ಧುವಾ ನಿಕಲ್ತಾ ಹೇ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ರೇಲ್ಗಾಡಿ ಕಾ ಇಸ್ ದ ರೈಟ್ आंसर। जानवर डैश दया करनी चाहिए, जानवरों पर दया करनी चाहिए। जवान और बूढ़ो डैश अंतर होता है, जवान और बूढ़ों में अंतर होता है। धूप डैश पत्ते सूख गए, धूप से पत्ते सूख गए थे ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು। ಲಾಸ್ಟ್ ಅನುರೂಪತಾ ಇದ್ದಾವೆ। ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸ ಶಾರದಾ ದೇವಿ, विश्वनाथ दत्त भुवनेश्वरी देवी। 1863 विवेकानंद का जन्म, 1893 शिकागो सर्वधर्म सम्मेलन। विवेकानंद नरेंद्र, सिस्टर निवेदिता मार्गरेट एलिजाबेथ, शिकागो अमेरिका कलकत्ता ಭಾರತ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು। ಇಷ್ಟಿತ್ತು ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಪಾಠದ ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳು। ಇನ್ನೊಂದು ಹೊಸ ಪಾಠದೊಂದಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗ್ತೀನಿ। ವಿಡಿಯೋ ವಾಚ್ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳು। ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ, ಸೊ ದಯಮಾಡಿ ಅವುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ನೀವು ನೋಡಿದ ಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಗೆಳೆಯರಿಗೆ ನೀವು ಶೇರ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರಿಬಾರ್ದು। ಯಾಕೆಂದರೆ ನಿಮ್ಮ ಸೇರೆ ನಮಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಇನ್ಸ್ಪೈರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಸಿಗ್ತೀನಿ ಹೊಸ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ। ಬಾಯ್.